फॉर पोलीस रिसर्च मराठीत पोलीस संशोधन केंद्र पुणे CPR मार्फत पोलीस दलासाठी संशोधन प्रशिक्षण आणि पुस्तक प्रकाशन केलं जातं। या ठिकाणी आपण CPRचं म्युझियम उभारलेलं आहे। वास्तू संग्रहालयामध्ये आपण पोलिसांचा युनिफॉर्म जो असतो, गणवेशाचा इतिहास, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुला मी सर्व दाखवतो सुरुवातीपासून। तुझं नाव काय ते सांग? आदित्य संतोष गुगरकर। या ठिकाणी जर पाहिलं RK लक्ष्मण यांनी जे कार्टून काढलेलं आहे, यामधून आपण दाखवतो की पोलीस आणि जनतेमध्ये मैत्री झाली पाहिजे, फ्रेंडशिप। असंच एक शिल्प आम्ही तयार केलं, मैत्री शिल्प CPRला आहे। यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक 1947 1947 त्यांचं नाव आहे श्रीमती शांती पारवानी। नंतर 1951 मध्ये पोलिसाचा युनिफॉर्म कसा होता, पोलीस अंमलदाराचा, तो युनिफॉर्म दाखवलेला आहे। त्यानंतर 1947 ते 1981 असा युनिफॉर्म पोलीस अंमलदाराचा होता। मुंबई पोलीस दलात युनिफॉर्मचा रंग ब्ल्यू निळा असायचा आणि उर्वरित महाराष्ट्रात खाकी। त्यानंतर हा युनिफॉर्म दाखवला आपला 1900 मधला युनिफॉर्म आर्म पोलीस। नंतर 1947 पर्यंत असा होता, हा तोच फोटो आहे कलरमध्ये। आणि मुंबई शहर पोलीस दलातील सार्जंट 1903 ते 1947। त्यानंतर ट्रॅफिक पोलीसचा युनिफॉर्म होता व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट महाराष्ट्रामध्ये, आणि मुंबईला फक्त ब्ल्यू पॅन्ट होती। खाली असे स्ट्रिप्स असायच्या, पायाला त्रास होऊ नये उभं राहून जास्त, त्यामुळे या स्ट्रिप्स पायाला लावलेल्या असायच्या युनिफॉर्ममध्ये। हे विद्यार्थी आपले ट्रॅफिक RSPचे मुंबईमध्ये। या ठिकाणी आपण महाराष्ट्र पोलीस दलात जे श्वान पथक असतं, जे वेगवेगळ्या तपासामध्ये काम करतात श्वान, त्यांचा फोटो लावलेले आहेत। त्यांना कसं प्रशिक्षण दिलं जातं हे या ठिकाणी आहे। खाली जे बघतो आपण सगळे आपले हे सगळ्या आपल्या पोलीस इमारती आहेत, ऐतिहासिक हिस्टॉरिकल बिल्डिंग्स। हे पण पोलीस मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय मुंबईला आहे। ती इमारत अतिशय जुनी इमारत आहे। हा फोटो जो आहे तो आशाबा जाधव, हे यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल मिळवलं, ते पोलीस अधिकारी होते। एक ICP पदावर ते सेवानिवृत्त झाले, त्यांनी आपल्या हा मान दिलेला आहे। हे पदक त्यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं आहे। त्यानंतर आपले जे फ्रीडम फायटर्स आहेत, त्यापैकी लोकमान्य टिळक, त्यांचं हे स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलिसांनी हिस्ट्री शीट बनवलं, ते हिस्ट्री शीट या ठिकाणी दाखवले। सरदार वल्लभभाई पटेल यांना 1933 मध्ये कलम 124 नुसार शिक्षा करण्यात आली होती, त्यावेळेस त्यांचं तुरुंगातले डॉक्युमेंट। हे जर पाहिलं आपण क्रांती सिंह नाना पाटील त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांची कशी दहशतवादी सरकारची त्याबद्दलची माहिती आहे। नंतर पुण्यातील 1910 मधील माउंटेड पोलीस हे दाखवलेलं आहे। काही काळ आपले 1910 मध्ये पोलीस मुख्यालय हे शनिवारवाडीत होतं, ते दाखवलेलं आहे। आणि हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा नगरला तुरुंगात होते, त्यावेळेस त्यांनी डायरी लिहिली होती, त्या डायरीचे हे पेजेस आहेत। त्यांचं स्वतःचं हँडरायटिंग आहे, त्यांची सही आहे। त्यांनी ते एक शेर म्हटलेलं आहे, तुला वाचतील का शेर? अकबर इलाहाबादीचा शेर आहे, तो लिहिलेला आहे त्यांनी। त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यावेळेस नाशिकला कलेक्टर जॅक्सन यांचा खून कोणी केला होता, अनंत कानेरे, त्या खुनाच्या प्रकरणात षडयंत्र असल्याप्रकरणी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्याबद्दलचे हे डॉक्युमेंट्स आहेत। त्या प्रती दिलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक लिहिलेलं आहे नगरच्या जेलमध्ये, त्या डिस्कवरी ऑफ इंडिया त्यांनी ज्या डायरी दिली होती, त्या डायरीचे पेजेस आहेत। त्यानंतर महात्मा गांधींनी
ज्यावेळेस आंदोलन झालं होतं मुंबईला आणि पोलिसांनी त्यांना ज्या आंदोलकांना लाठीचार्ज केला होता, त्यावेळेस महात्मा गांधींनी तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते मुंबईचे त्यांना पत्र लिहिलं, लेटर्स, ते लेटर्स इथे दिलेले आहेत. यानंतर हे महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाचा हा ध्वज आहे. 2 जानेवारी 1961 रोजी त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी